मानलेला भाऊ निघाला प्रियकर आणि घरात कोणीही नसताना 32 वर्षीय तरुणीबरोबर केले भयंकर कांड। नवऱ्याला वाटले आपल्या पत्नीचा मानलेला भाऊच आहे, परंतु त्याने जे कृत्य केलं त्याने सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली। नेमकं काय घडलं हे पाहू त्या अगोदर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा। मुंबई विरारच्या पुलपाडा येथे राहणारं आंबेडकर कुटुंब, पती रुपेश, पत्नी धनश्री आणि 2 लहान मुलं विरारच्या पुलपाडा येथील साईनाथ अपार्टमेंटमध्ये राहत होते। सोमवारी सकाळी पती रुपेश कामावरती गेला आणि मुलंही शाळेत गेले, त्यामुळे 32 वर्षीय धनश्री ही घरी एकटीच होती। दुपारच्या वेळेस घरी कोणी नसताना मानलेला भाऊ शेखर कदम हा धनश्रीच्या घरी आला। धनश्री आणि शेखरमध्ये काही कारणावरून वाद झाला, तेव्हा शेखर कदम याने धनश्रीच्या साडीने तिची गळा दाबून हत्या केली। परंतु या घटनेनंतर पोलिसांनी जेव्हा शेखर कदम याला ताब्यात घेतले तेव्हा सर्व सत्य बाहेर पडले। शेखर कदम आणि धनश्रीचे गेल्या 5 वर्षापासून प्रेमसंबंध होते आणि याच प्रेमसंबंधामधून